आनंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय गोविंद कृष्ण मुरारे, जय जय गोविंद कृष्ण मुरारी, 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 जय जय गोविंद कृष्ण मुरारी। टाळ टाळ हा हा हा। जय जय गोविंद कृष्ण मुरारी, जय जय गोविंद कृष्ण मुरारी, जय जय गोविंद कृष्ण मुरारी, जय जय गोविंद हा। रूप पाहू प्रेमे डोळा, सर्व सुखाचा सोहळा, रूप पाहू प्रेमे डोळा, प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा, रूप पाहू रे डोळा, सर्व सुखाचा सोहळा, सर्व सुखाचा सोहळा, रूप पाहू प्रेमे डोळा, प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा, सर्व सुखाचा सोहळा, सोहळा सर्व सुखाचा सोहळा, रूप पाहू प्रेमे डोळा, सर्व सुखाचा सोहळा, सर्व सुखाचा सोहळा, तो हा दत्तराजा गाऊ भक्ती भावे फुले वाहो, भक्ती भावे फुले वाहो, तो हा दत्तराजा गाऊ 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 भक्ती भावे फुले वाहो, तो हा दत्तराजा गाऊ 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 भक्ती भावे फुले वाहू, तो हरे गावे भक्ती भावे फुले
गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हे जे थोर भक्ते आवडते देवा हेच थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ते आवडते देवा हेच थोर भक्ती आवडते देवा कल्पावे माया संसाराचे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ते थोर भक्ते आवडते देवा हेच थोर भक्ती आवडते देवा कल्पावे माया संसाराचे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची देविले अनंत तैसे ते राहावे विले आनंद तैसे ते राहावे देविले अनंत तैसे ते राहावे विले आनंद तैसे ते राहावे ते असो जावे समाधान चित्ती असु द्यावे समाधान चित्ती असु द्यावे समाधान पाहिला उद्वेग दुःखाचे केवळ आईला उद्वेग दुःखाचे केवळ पाहिला उद्वेग दुःखाचे केवळ आईला उद्वेग दुःखाचे केवळ भोगने ते फळ संचिताचे भोगने ते फळ संचिताचे भोगने ते फळ संचिताचे देविले अनंत तैसे ते राहावे विले आनंद तैसे राहावे ते असो जावे समाधान चित्ती असु द्यावे समाधान चित्ती असु द्यावे समाधान तुका मने घालो तयावर तुका मने घालू तयावरी बार तुका मने घालो तयावर तुका मने घालू तयावरी बार वाहू हा संसार देवा पाये वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी देविले अनंत तैसे ते राहावे हे मिले आनंद तैसे जी राहावे देविले अनंत तैसे ते राहावे हे मिले आनंद तैसे जी राहावे चित्ते असो जावे समाधान चित्त असु द्यावे समाधान चित्त असु द्यावे समाधान बार कुमार हे विठोबार कुमारी बार कुमार विठोबार कुमारी बार कुमार विठोबार कुमारी बार हे कुमार विठोबार कुमारी हे विठोबार कुमारी हॅलो 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 येन हीच थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती आवडते
आज ते असुरावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान 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 चित्ती असू द्यावे चित्ती असू द्यावे समाधान 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 चित्ती असू द्यावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान 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 चित्ती असू द्यावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान समाधान चित्ती असू द्यावे समाधान समाधान समाधान
हेची थोर भक्ते आवडते देवा, हेची थोर भक्ते आवडते देवा. संकल्पावे माया संसाराची, ठेवली अनंते तैसेची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोगणे ते फळ संचिदाचे, ठेविले अनंते तैसेची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाये, ठेविले अनंते तैसेचे रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, घ्यावी 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 माझी सेवा. दीना दुर्बलाची देवा, देना दुर्बलाची देवा, देना दुर्बलाची देवा. माझी सेवा, दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा. देना दुर्बलाची देवा, देना दुर्बलाची देवा, देना दुर्बलाची देवा. घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा, दीना दुर्बलाची देवा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात्, पीताम्बरादरुणबिम्बफलाधिरोष्टात्. पूर्णेन्दु सुन्दरमुखात् दरवीन्दनेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रीमच्चक्रधरस्य निःश्रुतिवचः पीयूषपूर्णप्रभा. पाथोदपथि पान्थमन्थरपरिश्रान्तस्य लोकस्य य. स्फुरजित भीमभवाटवे समतटस्थं सदा. सारासारविचार सुन्दरगिरां पारंगतं नौम्यहं. तया नमन माझे गुरुपदा, जिने दाखविले आनंद कंदा. तोचे उपकार मज न फिटे कदा. देवा परमानंदा तोच फेडी. नमो कृष्ण राया, नमो दत्तात्रया, नमो कृष्ण राया, नमो दत्तात्रया, नमो कृष्ण राया, नमो दत्तात्रया, नमो कृष्ण राया, नमो दत्तात्रया. नमो कृष्ण राया, नमो दत्तात्रया, नमो कृष्ण राया, नमो दत्तात्रया. नमो कृष्ण राया, नमो दत्तात्रया, नमो दत्तात्रया. द्वारकावासिया नमो तुझे.
दासिया तुझ राहुळ माझे माय बाप चक्रधर स्वामी प्रेमाचा सागर नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया कृष्णराया नमो दत्तात्रया नमो कृष्णराया नमो दत्तात्रया नमो कृष्णराया नमो दत्तात्रया नमो कृष्णराया नमो दत्तात्रया हेचे थोर भक्ते आवडते देवा संकल्पावे माया संसाराचे प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र पिंपळगाव कुंजिरा तालुका संगमनेर या सप्ताहातली तृतीय दिवसाची कीर्तन सेवा कालपर्यंत आपण भगवंताच्या भक्तीचा नामाचा महिमा ऐकला असेल, संतांचं चरित्र ऐकलं असेल. आजपासून खऱ्या अर्थाने भगवंताचं चरित्र ऐकायला आम्ही सज्ज झालेलो आहे. या तृतीय दिवसाची सेवा करण्यासाठी या अखंड महाराष्ट्राचे छत्रपती सिंहासनाधीश्वर भूपती गजपती अश्वपती राजनीती धुरंधर योगियांचा योगी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे आणि सकल वारकरी संप्रदायाचा आत्मा नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचा आत्मा, संत वाङ्मयाचा आत्मा, देहनिवासी जगद्गुरु ज्या पदवीने विभूषित आहेत अशा संत श्रेष्ठ तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. संत अभंगाच्या माध्यमातून देवाला आवडणारी भक्ती सांगतात. याचा अर्थ नाण्याची दुसरी बाजू पाहायला गेल्यानंतर देवाला आवडणारी भक्ती करणारा भक्त कसा असावा याचं उदाहरण या अभंगाच्या माध्यमातून संत मांडताना सांगतात. हेच थोर भक्ते आवडते देवा संकल्पावे माया संसाराची. कोणती भक्ती देवाला आवडते? ज्या भक्तीमध्ये संसाराच्या मायेचा किंवा संसाराच्या प्रेमाचा संकल्प असतो. संकल्पावे माया संसाराचे हेचे थोर भक्ती आवडते देवा, हा पहिल्या चरणाचा मतितार्थ. मग फक्त संकल्पावी माया संसाराची एवढं करून जमेल का? संत म्हणतात नाही. ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. त्या भगवंताने त्या जगनियंतेने ज्या पद्धतीने संसारामध्ये आम्हाला ठेवलेलं आहे त्या पद्धतीने राहणं हेची थोर भक्ती आवडते देवा. ही थोर प्रकारची भक्ती देवाला आवडते. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हेची थोर भक्ती आवडते देवा. चित्तामध्ये समाधान ठेवणारा भक्त देवाला आवडतो आणि ती भक्ती देवाला आवडते. मग संत म्हणतात चित्तामध्ये समाधान ठेवणं संसारामध्ये अवघड आहे. म्हणून पुढचं चरण सांगतात. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, कारण संसारामध्ये फक्त आणि फक्त काय आहे? दुःख आहे. म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा. ही थोर भक्ती आवडते कोणती? जो उद्वेग रहित संसार करणार आहे ती. कारण संसाराच्या माध्यमातून फक्त आणि फक्त उद्वेग तुमच्या समोर मांडला जाणार आहे. म्हणून संत म्हणतात की हे सगळं जे आहे, जे ओझा तुम्ही वाहत आहात, वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. हा 3ऱ्या चरणाचा मतितार्थ. शेवटी संत म्हणतात
देवाच्या कृपेने हा संसार यथोचित होत असताना समर्पणाची भावना संत ठेवतात. संत म्हणतात हा प्रपंच चाललाय देवा तुझ्यामुळे, त्याच्यामुळे हा सगळा भार मी तुझ्यावर देतो. तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा देवावर भाव वाहणारी भक्ती आवडते देवा, मनाचं समाधान ठेवणारी भक्ती आवडते देवा. उद्वेग रहित संसारामधून तो संसार देवावर सोपवणं आवडते देवा. अशा पद्धतीचा सुंदर मतितार्थ असणारा भावार्थ. याचा अर्थ या अभंगाच्या माध्यमातून फक्त भक्तीची लक्षणं सांगितली नाही, तर खऱ्या अर्थाने योग्य भक्ताची लक्षणे संत तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतात. पुढे जाण्यापूर्वी मतितार्थ तो असा. महान तपस्वी वैकुंठवासी सद्गुरू श्री संत रघुनाथ बाबा यांच्या पावनभूमी ना, यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली, खऱ्या अर्थाने संतांचा सहवास लाभलेली ही भूमी, या भूमीच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असताना सप्ताह फोन आल्यानंतर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कीर्तनाच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. पहिली पद्धत हरिदासी कीर्तन, त्याला आत्ताच्या भाषेमध्ये नारदीय कीर्तन असंही संबोधलं जातं. त्या नारदीय कीर्तनामध्ये टाळकरी नसतात, त्या नारदीय कीर्तनामध्ये मृदुंग नसतो, त्या नारदीय कीर्तनामध्ये तबला आणि त्या ठिकाणी हार्मोनियमची साथीने कीर्तनकार जे बुवा असतात, बाबा असतात, महाराज असतात, तेच आपलं झांज वाजवत असतात. नारदीय कीर्तन. त्यालाच काही अंशी विदर्भामध्ये त्याला गाडगे महाराजांच्या कीर्तनाची परंपराही संबोधली जाते. आणि जी प्रचलित आहे आपल्या समोर ती सांप्रदायिक पद्धत. याच्या माध्यमातून कीर्तनाच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी कीर्तनाचा हेतू मात्र एक आहे, आणि तो हेतू कोणता आहे? परमार्थ साधने. म्हणून या परमार्थ साधने साधण्यासाठी, ती साधना करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. मला निमजच्या माध्यमातून आमचे बोडखे भाऊ यांच्या माध्यमातून फोन आला, आणि आमचे साहेबराव खिल्लारी ना यांच्या माध्यमातून फोन आला, आणि या ठिकाणी आपल्या समोर येण्याचा योग आला. कीर्तनामध्ये थोडा जास्त काही बदल नाही, कीर्तनाचा मतितार्थ तोच आहे, फक्त इकडं थोडीशी पद्धती संप्रदायाची विशिष्ट प्रणाली असल्यामुळे थोडीशी फार आपल्याला एकमेका सहाय्य करू, त्या पद्धतीने आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून समाजासमोर यायचं. म्हणून या ठिकाणी हे थोडंसं वेगळं जरी वाटत असेल तरी ॲडजस्टेबल आहे, की कारण याच्यामधून फक्त आणि फक्त परमार्थ साधला जाणार आहे. सश्रद्धा अंतकरणाने बसलेले आपण सर्व भाविक भक्त या ठिकाणी मला सुंदर असे मृदुंगाची साथ देण्यासाठी हरिभक्तपरायण माऊली उपस्थित आहेत. हार्मोनियमची साथ देण्यासाठी सुंदर असे हार्मोनियम वादक आदरणीय आमचे दादा बसलेले आहेत. मला सगळ्यांची नावं माहिती नाही, म्हणून नावं माहिती नसल्यावर राजकारण्यांचं शिकायचं असतं. ताई माई अक्का विचार करा पक्का, नाव माहिती आहे का? ताई माई अक्का विचार करा पक्का. म्हणून खऱ्या अर्थाने आमचे गायनाचार्य या ठिकाणी त्रयमूर्ती, या ठिकाणी चतुर्थ मूर्ती या ठिकाणी मला गायनासाठी साथ सुंदर असे टाळकरी आपल्या सर्वांच्या समवेत या ठिकाणी संकल्पित वेळेमध्ये कीर्तन करण्याचा प्रयत्न करूया. मला ज्यांनी इथपर्यंत आणलं आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे मार्गदर्शक पूजनीय महंत श्री निमज गावकर बाबाजी महानुभाव निमज या ठिकाणी बाबांची पावन उपस्थिती आहे. आपण सर्वांची पावन उपस्थिती आहे. त्या भगवंताच्या नामाचा जयघोष करूया आणि कीर्तनाला सुरुवात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला
देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला भगवान श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रवाणी महाराज की जय. गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सत्य सनातन महात्मा हिंदू धर्म की जय. सब साधु संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय. हेची थोर भक्ती आवडते देवा. खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्या समोर उभा असताना या ठिकाणी आपण गेली 2 दिवस कीर्तनाचा आनंद घेत आहेत. कारण काय? शांतता मिळाली तर बरं होईल. कारण काय? तर कारण त्याचं एकच आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये देव नावाची संकल्पना आमच्या जीवनामध्ये उतरवायची आहे. ती गाथेच्या माध्यमातून, ती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, ते गीतेच्या माध्यमातून, ती लीळाचरित्र नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून, आम्हाला अध्यात्माच्या माध्यमातून देव नावाची संकल्पना जी आमच्या साधू पुरुषांनी आमच्या भल्यासाठी या ठिकाणी आमच्यापर्यंत हे तत्व आणलं, ते तत्व जाणून घेण्याच्या इच्छेने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या पद्धतीने महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, ज्या पद्धतीने महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विचरित करत असताना वारकरी संप्रदायाचं एक मूळ आहे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, ही झाली वारकरी संप्रदायाची गुरु परंपरा किंवा वारकरी संप्रदायाचा मूळ अधिष्ठान. आमचं सुरू होतं तिथून आम्हाला प्रमाणे येतात. ज्यावेळेस महाराष्ट्रावर भ्रमंती करत असताना आम्हाला विचारलं जातं की दादा किंवा बाबा किंवा महाराज, या संप्रदायाचा मूळ नेमका कोणता आहे? तर ते आपल्याला सापडतं लीळाचरित्र नावाच्या मराठीतल्या पहिल्या आद्य ग्रंथामध्ये. तो लीळाचरित्र ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये मराठीतली पहिली कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या आधी 12व्या शतकामध्ये ज्या माऊलीने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार केला, त्या संत श्रेष्ठ विदुषी महालाईसा नावाच्या संतांनी स्वामी श्री चक्र भगवंतांना 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विचारलं की देवा, आम्ही या मार्गाच्या मागे आलेलो आहोत, तू ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. त्या घराकडे जाण्यासाठी आम्ही उपस्थित झालेलो आहोत. आम्हाला कळू दे की या मार्गाचं मूळ नेमकं कोणतं. आम्हाला मूळ माहिती नसतं. मूळ नेमकं कोणतं? या मार्गाचे कवना दे. त्यावेळेस स्वामी श्री चक्र भगवंत या महाराष्ट्राला ओरडून सांगतात, त्या महादाईसा नावाच्या संताला सांगतात, या मार्गाचं मूळ कुठं आहे? दत्ता दिगंबराया हो, दयाळा भेट मला द्या हो. दत्ता दिगंबराया हो, दयाळा भेट मला द्या हो. दत्ता दिगंबराया हो, दयाळा भेट मला द्या हो. दत्ता दिगंबराया हो, दयाळा भेट द्या हो. दयाळा मला 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 भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, 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 दयाळा मला भेट द्या हो. भगवान श्री दत्तात्रेय महाराज की जय. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधला 12व्या शतकामधला दत्त संप्रदाय म्हणून महानुभाव संप्रदाय
पुढे आला त्यामध्ये एकमुखी दत्ताची त्या ठिकाणी उपासना केली जाते, तो भाग वेगळा आला, ते चिंतन वेगळं आलं. या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून पुढे जाताना माता माऊलींना विनंती असेल, आजच्या कीर्तनात तुम्हाला सासू भेटणार नाही, सून भेटणार नाही, जावई भेटणार नाही, तुम्हाला कोणीच भेटणार नाही, तुम्हाला फक्त देव भेटेल. कारण तुम्ही कशासाठी आलेले आहात? कीर्तनासाठी. कीर्तनासाठी का बरं येता? कीर्तनामध्ये का बरं येता? आवड आहे म्हणून ना, बरोबर ना? तुम्हाला कीर्तन आवडतं म्हणून तुम्ही इथपर्यंत आले, बरोबर ना? बरोबर दादा, कीर्तन आवडतं म्हणून इथपर्यंत आले. आता मला सांगा, ज्याला हात आहे त्याने हात वर करून उत्तर द्यायचं. साधा आणि सोपा प्रश्न आहे. ही संत मंडळी किंवा हे वादक वृंद, हे गायनाचार्य, आमचे हार्मोनियम वादक, आमचे विनयकरी बाबा, आमचे भालदार चोपदार, आमच्या तुळशी वृंदावन घेऊन उभ्या असलेल्या आई, ह्या सगळ्यांना देव आवडतो. कोण आवडतं? कोणाकोणाला देव आवडतो? कोणाकोणाला? वा 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 वा, सगळ्यांना देव आवडतो. देव नावाची संकल्पना किंवा देव नावाचं तत्व आम्हाला जसं आवडतं तसं तुम्हालाही आवडतं, मान्य आहे. आता संतांना किंवा संतांच्या उपासकांना किंवा त्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना देवाने त्यांच्या घरी यावं असं वाटतं. कोणाकोणाला वाटतं देवाने तुमच्या घरी यावं? सकाळचा चहा प्यायला देवाने तुमच्या घरी आलं असं यावं असं कोणाकोणाला वाटतं? सगळ्यांना वाटतं ना? नका हात वर करू, काय अडचण नाही, सगळ्यांना वाटतं. यांना वाटतं देवाने आमच्या घरी यावं, तुम्हाला वाटतं देवाने तुमच्या घरी जावं. संतांचे पायिक परिवार असणाऱ्या, संतांच्या मार्गावर चालणाऱ्या, देवाच्या मार्गावर चालणाऱ्या अनुयायांना वाटतं, आम्हाला वाटतं आम्ही देवाघरी एखाद्या दिवशी जावं. कोणाकोणाला वाटतं देवाच्या घरी आम्ही देवाच्या घरी जावं? वा, झालं सगळं आपलं. देवाचं घर आम्हाला माहिती नाही म्हणून ज्ञानोबराय देवाचं घर आम्हाला सांगतात. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेला, हा तेने मुक्तिचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधिये, देवाची ये बारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधियेला, देवाची ये बारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधियेला, साधियेला. त्या देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर आम्हाला चारही मुक्ती, स्वरूपता, साहित्यता, समीपता, सलोक्यता सगळं काही साधणार आहे. आम्हाला पहिल्यांदा देवाचा ठिकाणा माहिती पाहिजे. देवाच्या दारामध्ये उभं राहायचंय आम्हाला. हे जे दोर भक्ती जर समजून घ्यायचं असेल, आम्हाला भक्ती जर समजून घ्यायचं असेल, आम्हाला परमार्थ जर समजून घ्यायचा असेल, तर आम्हाला ज्ञानेश्वरी उघडावी लागेल, गाथा उघडावी लागेल, आम्हाला गीता उघडावी लागेल. त्यावेळेस आम्हाला देव नावाचे ते स्वरूप आम्हाला कळणार आहे. देव आहे, 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 हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नानापरी, देव नटला नानापरी, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नानापरी, देव नटला नानापरी, नानापरी हरी. देव आहे हृदय मंदिरी. खऱ्या अर्थाने तो भगवान परमात्मा कुठं आहे
तर आमच्या अंतरामध्ये कधी वास करणार आहे त्याचं चिंतन केल्यानंतर. म्हणून आद्य शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात, पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जनने जठरे शयन पुनरपि जनने जठरे शयनं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते. शंकराचार्य वर्णन करतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम. अरे मूर्खा, देवाचं भजन कर. कोणाला सांगतात की आम्हाला सांगतात देवाचं भजन करायला. मग देवाचं भजन करायला सांगतात, देव नावाचं स्वरूप आमच्या जीवनामध्ये उतरवायला सांगतात, कारण त्यांना खरा भक्त तयार करायचा आहे. देव नावाचं स्वरूप तयार करायचं आहे. मनुष्य जन्मामध्ये आल्याचं सार्थक आम्हाला करायचं आहे. विठ्ठलची एक देखली या विठ्ठलची एक विठ्ठलची एक देखिया विठ्ठलची एक. तुका मने जन्मालत ताटक विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया जन्मालाचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आले याचे फळ विठ्ठलाची एक देखलिया. मी जन्माला आल्याचं फळ कधी आहे? सुनबाई पाहिल्यावर. संत म्हणतात नाही. संत म्हणतात जन्माला आल्यावर सार्थक कधी आहे? तर मी देव ज्या वेळेस माझ्या डोळ्याने पाहिन ना. जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे आधी फळ झाले साचे आधी फळ झाले साचे भजनी रसली खंती भजनी खंती आजी फळ झाले साचे फळ झाले साचे तुम्ही सांभाळले सते तुम्ही सांभाळले सते संती. संत जीवनामध्ये म्हणतात ते फळ कोणतं? जन्माला आल्यावर फळ कोणतं? तर तो देव भेटावा, तो देव जवळ यावा, हे आमच्या जीवनामधलं सर्वात मोठं सिद्धांत आहे. पण भगवान परमात्मा गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला खऱ्या भक्ताचं पहिलं लक्षण सांगतात. तुम्ही देवाच्या मंदिरात का जाता? देव देतो म्हणून तुम्ही जाता. तुम्ही देव काय आहे? देतो म्हणून तुम्ही जाता. देवाला माहिती आहे माणूस स्वार्थी आहे, तसं सरकारलाही माहिती माणूस कसा आहे, स्वार्थी आहे. म्हणून 1500 दिले तुम्हाला, दुसरं काय अडचण नाही. 1500 दिले तर निदान बटन दाबीन. कोणतीही योजना असू द्या, निवडणुकीच्या काळात किंवा काय, प्रत्येकाचा स्वामी श्री चक्र भगवंत म्हणतात हा देह कसा आहे किंवा हा जीव कसा आहे. जीव स्वार्थपर. जीव कसा आहे तो स्वार्थाने बरबटलेला आहे. आम्ही सुद्धा स्वार्थी आहोत. देवाला माहिती आहे. देवाच्या मंदिरामध्ये आम्ही जातो, देव मागण्यासाठी कधीच आम्ही जात नाही. आम्ही फक्त आणि फक्त आमच्या इच्छा पूर्ततेसाठी देवाच्या मंदिरामध्ये जातो.
मग भगवान परमात्मा, माझा पहिला मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो. भगवान परमात्म्याकडे 4 जण जात नाहीत आणि 4 जण गेल्याशिवाय राहत नाहीत. ह्या गावातले 4 जण माणसं मला सांगितलेलं आहे. 4 जण देवाच्या मंदिरात जात नाही. नावा सकट माझ्याकडे माहिती आहे. 4 जण 4 जण देवाकडे जात नाहीत. भगवान परमात्मा कधी सांगितलं? या गावातले माणसं द्वापार युगामध्ये सांगितले. कलियुगामध्ये 4 जण माझ्याकडे येणार नाहीत. कुणी सांगितले? तुमचं नाव साक्षात भगवंतांनी घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते शोधून पहा. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रितः. पहिला मनुष्य देवाकडे जात नाही, त्याचं नाव आहे दुष्कर्म करणारा. नमाम दुष्कृतिनो. दुसरा आहे मूढा. मूढा म्हणजे मूर्ख मनुष्य देवाकडे जात नाही. तिसरा नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा. नरस्य अधम स नराधम. तो नराधम मनुष्य देवाकडे जात नाही. आणि चौथा मनुष्य मायया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रितः. संसारातल्या मायेनं ज्याचं ज्ञान अपहरण करून घेतलेलं आहे असा मनुष्य देवाकडे जात नाही. पहिला दुष्कर्म करणारा. दुष्कर्म म्हणजे काय? जो अकर्म करतो त्याला काय म्हणतात? दुष्कर्मी. आता काही दिवसापूर्वी मालेगाव नावाच्या तालुक्यामध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीवर 20-25 वर्षाच्या युवकाने अत्याचार केला आणि तिला ठार केलं. अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्राने अनुभवली. ते कर्म कोणतं म्हणायचं? तर ते दुष्कर्म म्हणायचं. दुष्कर्म. दुसरा आहे मूढा म्हणजे मूर्ख, ज्याला ज्ञानही कळत नाही अज्ञानही कळत नाही. काय जायचं कीर्तनानं, काय करायचं देवधर्म, ज्ञान अज्ञान ज्याला कळत नाही तो मूर्ख मनुष्य देवा धर्माच्या नादाला लागत नाही. तिसरी गोष्ट आहे नराधम. नराधम म्हणजे जीवनामध्ये आल्यानंतर हिंसादी कर्म जो आचरतो, जीवनामध्ये हिंसा करतो, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हिंसा करतो, आपली एखादी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी एखाद्या पशुची हत्या करतो. एखाद्या पशुची हत्या करता करता तो माणसाची हत्या करतो. असा अधम मनुष्य देवाकडे जात नाही. आणि चौथा मनुष्य आहे जो संसारात म्हणतो हा संसार खूपच चांगला आहे, संसाराशिवाय काही नाही, काय देवधर्म ठेवलाय काय. संसारामध्ये जो रममाण असतो तो देवाकडे जात नाही. भगवान परमात्मा अर्जुनाला हे 4 भक्त सांगतात. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमचं कोणाचं नाव ह्याच्यामध्ये नाही. आता 4 जण जे देवाकडे आहेत त्याच्यामध्ये मात्र तुमची नावं आहेत. 4 जण देवाकडे जातात. आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच वरदर्शभ. पहिला भक्त तुमच्या समोर मांडतो आर्त. आर्त म्हणजे जो संसारातल्या दुःखाने त्रसित झाला आणि देवाकडे गेला. देवा माझं कंबर राहू दे, माझं गुडघं राहू दे, माझा बीपी शुगर सगळं राहू दे म्हणून देवाला नारळ फोडतो, देवाला विडा वाहतो, म्हणून तो शरीराच्या समृद्धीसाठी देवाकडे जातो. तो आर्त. जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे जो देवाविषयी जिज्ञासा करतो म्हणून संतांच्या सहवासात जातो तो जिज्ञासू. तिसरा आहे अर्थार्थी. अर्थार्थी पदामध्ये 2 अर्थ येतात. तुम्ही कोणत्या अर्थात बसता हे तुम्ही पहा. पहिला अर्थ आहे अर्थार्थी म्हणजे पैसा मिळवण्यासाठी देवाकडे जातात, देवा मला धन मिळू दे. आणि दुसरा अर्थ अर्थार्थी पदाचा की संत देवाकडे जातात की देवा मला मोक्ष मिळू दे, म्हणजे परमार्थातला सर्वश्रेष्ठ अर्थ. आणि चौथा मनुष्य आहे ज्ञानी. चौथा मनुष्य कोण आहे तर ज्ञानी. तो देवाकडे जातो, देवाला म्हणतो देवा मला दुखणं आलं म्हणून मी तुझ्यापाशी आलेलो नाही, माझी जिज्ञासा पुरवणारा तू आहे त्यामुळे मी तुझ्याकडे आलेलो
नाही, मला धनही नको आणि मोक्षही नको, म्हणून मी तुझ्याकडे आलेलो नाही. मी फक्त माझ्या जीवनामध्ये तू मिळावा म्हणून मी देवाकडे आलेलो आहे. अभंगाचं प्रकरण. याची थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्प विमाय संसाराची, संकल्प विमाय संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे, ठेविले अनंते तैसे चिरावे. संकल्प विमाया संसाराची, संकल्प विमाया संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे, ठेविले अनंते तैसे चिरावे. येती थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. 4 भक्त तुम्हाला सांगितले, त्याच्यामधले आम्ही देवाकडे का जातो तर आर्त या पदामध्ये बसलेला तुमच्या डोक्यावरून जाईन, पण ऐकण्याची सवय ठेवा. आर्त हा शब्द आहे, तो आर्त शब्द देवाकडे संसाराचा सुख मागतो, दुसरं काही सुख मागत नाही. देव देतो म्हणून आम्ही त्याच्या पाया पडतो किंवा त्याला नारळ फोडतो. देवाने जर द्यायचं बंद केलं, या महाराष्ट्रामध्ये देवाने द्यायचं बंद केलं तर मंदिराला कुलूप लावावे लागेल, कारण माणसंच येणार नाहीत. कोण देतोय म्हणून आम्ही जातोय. काय काय देतोय ज्ञानेश्वरीमध्ये महावैष्णव ज्ञानोबराय वर्णन करतात. तो देवाची भक्ती करतोय ना, तू चिंता करू नको. एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. काय समर्थाची कांता कोणाच्या दारामध्ये जाऊन भिक्षा मागेल का? हो, अजिबात नाही, कारण तिचा पती खंबीर आहे. तसा देव खंबीर आहे, म्हणून हा भक्तांनी काळजी करायची गरज नाही. पदामध्ये सांगितलं हेची थोर भक्ती, अशा पद्धतीची भक्ती देवाला आवडते. संकल्पावी माया संसाराची, मग याचा अर्थ देवाकडे विषमता नावाचा गुण आहे. आपल्याकडे जसा आहे, हिची सून चांगली, माझी काय चांगली नाही, असा जो गुण आहे विषमतेचा, असा देवाकडे आहे का? हा भक्त चांगला आणि हा भक्त वाईट, असा कोणता गुण आहे का? तर अजिबात नाही. कारण भगवान परमात्मा कसा आहे तर सम. भगवान परमात्मा कसा आहे तर सम आहे, आणि सम असणारा भगवान परमात्मा संत ह्या अभंगात असं का म्हणतात की हेच थोर भक्ती आवडते? कारण याचा अर्थ ही आवडते म्हणल्यानंतर ही आवडत नाही. मग असं आहे का? तर असं काहीच नाही. भगवान परमात्मा ज्या पद्धतीने एकावर लक्ष ठेवतो त्याच पद्धतीने दुसऱ्यावर लक्ष ठेवतो. एवढंच नाही, त्याचं पालन करणाऱ्यालाही तो मोक्ष देतो
आणि त्याला मारायला आलेल्यालाही मोक्ष देतो. म्हणून स्वामी श्री चक्र भगवंत सांगतात, जेची गती यशोदेसी तेचे पुतनेशी. पुतना मारायला आली, परंतु भगवान परमात्म्याने पुतनेलाही मोक्ष प्रदान केला, कारण तो सम आहे. मग संतांनी आम्हाला सांगितलं की दादा, तुम्हाला जर जीवनामध्ये जर खरा भक्त या कसोटीवर उतरायचा असेल तर तुम्हाला संकल्पावी माया संसाराची तुम्हाला संकल्प करावा लागेल. संकल्प म्हणजे खूप मोठा असतो बरं का. हातावर पाणी सोडणं म्हणजे संकल्प. संकल्प वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. आता कोणी जेवताना ताटाभोवती पाणी फिरवत नाही, संकल्प सोडत नाही. तो महानुभावांचा असू द्या, ते वारकरी संप्रदायामध्ये असू द्या, तो नाथ असू द्या, तो जैन असू द्या, तो बौद्ध असू द्या, या महाराष्ट्राच्या भूमीमधला प्रत्येक हिंदू, या महाराष्ट्राच्या भूमीमधला प्रत्येक हिंदू जेवायला बसल्यानंतर त्याने ताटाभोवती पाणी सोडलंच पाहिजे. त्याला काय म्हणतात? संकल्प म्हणतात. का बरं? कारण हे सगळं कोणाच्या दयेने मिळालेलं असतं? देवाच्या दयेने समोरचं मिळालं असतं. तर देवा श्रीकृष्ण भगवंता हे आहे तुला समर्पण, म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने संकल्प सोडतो. आम्ही जेवणाच्या ताटाला संकल्प सोडत नाही, पाणी फिरवत नाही, तर संसारावर कधी पाणी फिरवायचं अजिबात नाही. कारण संसार आम्हाला अतिशय प्रिय आहे. तो संसार आम्हाला शिकवतो म्हणून आम्ही शिकलो, इथपर्यंत चालत चालत आलो. संसारामध्ये राहणारे आपण आहेत. संसार खरा आहे म्हणून जवळ करताही येत नाही, खोटा आहे म्हणून लांब करताही येत नाही. लीलाचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये स्वामी श्री चक्र भगवंत सांगतात की हा संसार आहे ना, तो संसार चांगला आहे म्हणून धरता येत नाही, खोटा आहे म्हणून दूर लोटता येत नाही. हा मोठा खड्डा आहे, ह्याच्यात पडल्यानंतर एकाच उपायाने आम्ही तरणार आहे. एकाच उपायाने. कोणता उपाय? संसाराच्या अंगे अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. 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 संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. स्वामी श्री चक्र भगवंत म्हणतात हा मोठा खड्डा आहे, ह्याच्यातून पडण्यासाठी काय करावं लागेल? संत आम्हाला सांगतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कशामुळे? या संसारातून आम्हाला संसाराच्या ठाई अवघीच व्यसने आहेत. व्यसन कोणता कोणाला असतं काय सांगता येत नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही. पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. पुनरपि पुनरपी संसारा येणे नाही. कधी?
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. माझ्या ठिकाणी मन अर्पण कर, कारण तुला जर थोर भक्त बनायचा असेल, संकल्पावी माया संसारातली करायची असेल, तर पहिल्यांदा तुला मन अर्पण करावं लागेल. का बरं? मन एवढं काय खट्टळ आहे का? भगवान परमात्मा म्हणतात, चंचलमी मना कृष्ण प्रमाथी बलव दृढ. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर. पिकातल ढोर कसं? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलव दृढ. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, मयेवा मनाधस्त्व मयी बुद्धी निवेशय. माझ्या ठिकाणी बुद्धी अर्पण कर, माझ्या ठिकाणी मन अर्पण कर. हे मन आणि बुद्धी जर अर्पण केली तर हेचे थोर भक्ते आवडते देवा. आत्ताच्या प्रसंगाला जर अनुसरून जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही कीर्तनात येऊन बसले. आत्ताच्या काळात हे जे दोर भक्ती आवडते देवा, हे पण मोठं आहे ना. कीर्तन चालू आहे, घरी आपला जो काढतोय त्यात पण काय अर्थ नाही ना. कीर्तनामुळे आम्ही शुद्ध होणार आहोत, हे आमच्या संत परंपरेने सांगितलं. आम्हाला संसारातला मळ आमचा कशाने जाणार आहे? कीर्तनाने जाणार आहे. मार्गशीर्ष महिना, आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये 2 प्रामुख्याने उत्सव येतात. हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये 2 उत्सव अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला आहे मोक्षदा एकादशी, म्हणजेच श्रीमद भगवद्गीतेची जयंती म्हणजे अवतार दिन. आणि दुसरा आहे भगवान दत्तात्रयांचा अवतार दिन. हे 2 महत्वाचे उत्सव या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतात. म्हणून परमात्मा म्हणतात, मासानाम मार्गशीर्षोहम. विभूती सांगत असताना एक विभूती सांगतात, मासामध्ये मार्गशीर्ष महिना सगळ्यात उत्तम. कारण याच्यामध्ये देवधर्माचं याच्या ठिकाणी 2 उत्सव येतात. पहिला उत्सव आहे गीता जयंतीचा, दुसरा उत्सव आहे भगवान दत्तात्रयांच्या अवतार दिनाचा. भक्ती साधनेसाठी वैदिक धर्मामध्ये अत्यंत पोषक वातावरण मार्गशीर्ष महिन्याचं सांगितलं. आणि कृषी धर्मामध्ये, कृषी कर्मामध्ये सगळी शेतीची कामं वगैरे उरकून आता नवीन पिकाची लगबग या ठिकाणी आमची सुरू झालेली असते. मार्गशीर्ष महिना ती गीता आम्हाला सांगते, तुमचा संसारातला मळ काढायचा असेल तर काय करावं लागेल. भगवंताने सांगायची आम्हाला अपेक्षा नाही, परंतु जी गीता आमच्यापर्यंत आली ती आणली व्यास महर्षींनी. व्यासोच्चिष्टम जगत सर्वम. ही गीता कोणी आणली तर व्यास महर्षींनी संकलित केली, गणेशाने लिहिली आणि आमच्यापर्यंत आली. त्या गीतेचं महात्म्य सांगताना व्यास महर्षी एका श्लोकाच्या माध्यमातून गीतेचं महत्व सांगतात. मन निर्मोचलम पुंसाम जलस्नानम दिने दिने सुकृत गीतांबसी स्नानम संसारे वननाशनम. व्यास महर्षींनी हजारो वर्षापूर्वी सांगितलं, अंगावरचा मळ काढण्यासाठी तुम्हाला शुद्ध जलाने आंघोळ करावी लागते. द्वापार युगामध्ये जलाने आंघोळ करावी लागत होते. आता फक्त जल म्हणजे पाणीच पुरेसं आहे असं नाही. आमच्याकडे आता हमाम, लाईफ बॉय, डेटॉल, डव, संतूर सगळे आले. आता मळ काढण्यासाठी आम्ही साबण लावतो. साबणावरही आमचं जमलं ते म्हणे केसाला लावला तर केस पांढरे फटक पडतात. साबण केसाला लावायचा त्यासाठी चीक, क्लिनिक प्लस, तुम्ही सांगा राहिलं तर डव, हेड अँड शोल्डर, वेगवेगळे शॅम्पू त्या ठिकाणी, हिना वगैरे नाही का, वेगवेगळे शॅम्पू निघाले. कारण काय? केसांची शुद्धता व्हावी यासाठी. तेवढ्यावरही आम्हाला जमलं नाही.
तो शॅम्पू आम्हाला चेहऱ्याला लावून जमत नाही. जमतो का? नाही जमत. त्यासाठी आम्ही काय आणलं तर फेस वॉश आणले. फेस वॉश म्हणजे चेहरा आणि वॉश म्हणजे धुणं. फेस वॉश म्हणजे चेहरा धुण्याचं प्रसाधन आणलं. आम्ही साबण आणला, आम्ही शॅम्पू आणला, आम्ही फेस वॉश आणलं, आम्ही कंडिशनर आणली. आमच्या घरातल्या बाथरूममध्ये प्रसाधनांची रेलचेल आम्हाला पाहायला मिळाली. कशासाठी? अंगावरचा मळ काढण्यासाठी. प्रसाधनाची रेलचेल कुठे आम्हाला पाहायला मिळाली? आमच्या बाथरूममध्ये. व्यास महर्षी म्हणतात, या जीवाचं भलं करणारी गीता सुकृत गीतांबसी स्नानम संसारे मलनाशनम. तुम्ही जसं शुद्ध जलाने आंघोळ करता अंगावरचा मळ काढण्यासाठी, एकदा ह्या जीवाचं भलं करणाऱ्या गीतेच्या एका श्लोकाने आंघोळ करा. तुमचं मन शुद्ध होईल, तुमच्या संसारामधला मळ निघून जाईल. म्हणून संत म्हणतात, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. साधला हा पर्व काळ. काय प्रमाण होतं? साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. साधना हे पर्व काळ गेला अंतरीचा मळ. मळ काढण्यासाठी साधना महत्वाची आहे. संसारातला मळ जर काढला तर आम्हाला शुद्ध अंतकरण ठेवता येतं. म्हणून संत म्हणतात, शुद्ध अंतकरण जर ठेवलं तर देवाने ठेवलंय तसं आम्हाला राहता येतं. पण आम्ही राहू शकत नाही, आम्ही राहू शकत नाही. म्हणून संतांना आम्हाला उपदेश करावा लागला अभंगाचं दुसरं. ठेविले अनाथे तैसेची रहावे, ठेविले अनाथे तैसेची रहावे, ठेविले अनाथे तैसेची रहावे, ठेविले अनाथे तैसेची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनाथे तैसेची रहावे, ठेविले अनाथे तैसेची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनाथे तैसेची रहावे, ठेविले अनाथे तैसेची रहावे, ठेविले अनाथे तैसेची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे, ठेविले अनाथे तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, समाधान ठेविले समाधान. तैशेशी राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संतांनी आम्हाला उपदेश केला. कारण की आम्ही जीवनामध्ये भक्ती आचरू शकत नाही, तुमचं जीवन समाधानी होऊ शकत नाही. संतांनी आम्हाला एवढे उपदेश केले या महाराष्ट्रामध्ये की आम्ही ऐकून ऐकून आमचे कान बहिरे झाले, तरी आम्ही त्याच्यातलं सार घेण्यासाठी तयार नाही. आम्ही फक्त हरिपाठ म्हणतो, फक्त हरिपाठ म्हणतो. सायाचे प्रपंच सायासकरची प्रपंच दिनीशी हा हरिसे न बदसे हरि मुखे म्हणा पुण्याची गणना. अर्थ काय सांगितलंय त्याच्यामध्ये? अरे सायासे प्रपंच तू दररोज करतोय, परंतु हरीचं भजन का बरं करत नाही? आपल्या महाराष्ट्रासाठी एक गौरवाची बाब आहे. आमच्या हिंदू धर्माचं तत्व पाळण्यासाठी अहिल्यानगरच्या एका 19 वर्षाच्या युवकाने 25 लाख श्लोक पाठांतर करण्याचा विक्रम रचला आणि त्याला विक्रमादित्य
ही पदवी मिळाली. पदवी मिळण्यासाठी त्याला विचारलं, त्याची इंटरव्ह्यू घेण्यात आली. दादा, तू पदवी मिळवण्यासाठी, हे वेदमूर्ती मिळवण्यासाठी तू हा टास्क केला का, दंडक्रम केला का? तर त्याचं उत्तर आहे, तो म्हणला मी पदवी मिळवण्यासाठी केलेलं नाही, मी फक्त माझी सनातन संस्कृती जपावी आणि जोपासावी यासाठी मी हा उपक्रम केला. आम्ही आमची संस्कृती टिकवण्यासाठी काय करतो? काहीच करत नाही. आमचा हरिपाठ 4-5 वेळा उलटा पालटा होऊन जातो. 25 लाख श्लोक त्यांनी पाठ केलेत. 25 लाख. आमचं एक चरण आम्हाला नीट म्हणता येत नाही. आमच्याकडं म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो, मी कोणावर जात नाही. आम्हाला गीता म्हणायची म्हणलं तर आम्हाला आमची सगळे बिघडून जातं चरित्र. तरुण वयामध्ये केला गेलेला परमार्थ तुम्हाला सर्वोच्च पदावर घेऊन जातो. तुम्ही जर म्हणाल नाही नाही आता म्हातारं झालं करू, नाही जमणार. का बरं? वयस्कर अवस्थेत तुम्ही साधना करू शकता. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका, त्याच्यामध्ये अपवादही असेल. वयस्कर अवस्थेमध्ये तुम्ही साधना करू शकता, तुम्ही अभ्यास करू शकत नाही. कारण तुमचं मन आणि बुद्धी संसारातून बरबटलेली असते. तरुण वयामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने परमार्थ आचरावा लागतो. नाही तर तुम्ही गीता घेतली वयाच्या 17व्या वर्षी, श्लोक वाच, पश्चन शृण्वन् पुषण जिग्रन नष्णन गच्छन स्वपन सुसरन प्रलपन विसृजन गृह्णन उन्निषण्णपि षण्णपि 17व्या वर्षी तुम्ही जर श्लोक म्हणायला घेतला, सगळा कफ कंठातून बाहेर येऊ शकतो. खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गडगडीत कंठ कप भारी, म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावणी बैसे. मी नाही सांगत, संत सांगतात. मज नाही हात पाय, डोळा पडले झापड. मज नाही हात पाय, डोळा पडले झापड. कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड. हा, कर्ण ही बधीर झाले, वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले, लाळ आणि चमो. हा, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड. सोना परिगत झाले, अवघे करते हाड हाड. स्वानपदी गती झाली, अवघे करते हाड हाड. तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा. या माझ तीर्थवारे, माता तुझ. तुम्ही सांगा माया बाप, कादा येते सांगा, या माझा तीर्थवारे, नख माता सुंदरा. श्वानापरागत झाली, खऱ्या अर्थाने आमचं वयस्कर पण म्हातारपणे थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावणी बैसे, ही गत आमची होणार आहे. आमचा परमार्थ तरुणपणी झाला पाहिजे. लक्ष द्या, का तरुणपणी झाला पाहिजे? पोरांनो, जॉनी जॉनी इटिंग शुगर, ओपन युअर माउथ. ये रे पावसा, पैसा झाला खोटा, नाच रे मोरा, नाच रे मामाच्या गाव. कसं आहे ते? झुक 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 झुकागीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती धाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. आत्ताच्या पोरांना ती गाणी नाही माहिती, आत्ताच्या पोरांना वेगळी माहिती. मला सांगायचं तात्पर्य आहे, मला सांगा, एरे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, कोणत्या ग्रंथामधून तुम्ही पाहून पाठ केलं? कोणता ग्रंथ आहे? मला माझ्या शाळेतल्या बाईंनी मॅडमनी
आमच्या शिक्षिकेने आम्हाला शिकवलं, जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा. मला शिकवलं वयाच्या 6व्या वर्षी, जन्मतारीख माझी काही खरी नाही, कानाला हात पोचला म्हणून घेतलं पहिलीत आणि सांगितलं म्हण बाबा जॉनी जॉनी यस पप्पा. वयाच्या 30व्या वर्षी मी जॉनी जॉनी यस पप्पा म्हणू शकतो, 50व्या वर्षी एखादं कडवं म्हणू शकतो, 70व्या वर्षी म्हणू शकतो, जगलो तर 100व्या वर्षी म्हणू शकतो. येरे रे पावसा आजीने शिकवलेलं गाणं ग्रंथामध्ये पाठ केलं नाही. वयाच्या 30व्या वर्षामध्ये म्हणणारा माणूस 50व्या 60व्या 70व्या 100व्या वर्षी सुद्धा म्हणणार. लहानपणी जर आमच्या मुलाला हरिपाठ शिकवला, हरे मुके म्हणा शेवटच्या क्षणापर्यंत तो हरिपाठ म्हणेल, कारण अंतकालेच मामेव. हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. बीज माड वावे नाम, बीज माड वावे नाम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हेची आम्हा करणे काम, हेची थोर भक्ती आवडते देवा. हे सगळं एकमेकाला जोडून आहे, पण आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करत नाही. आम्हाला कीर्तन फक्त मनोरंजन पाहिजे, याच्याशिवाय काय नाही. थोडंसं आमचं अंग झुललं म्हणजे आम्हाला वाटतं कीर्तन विशेष नाही कीर्तनाचा. आम्हाला मनोरंजन म्हणून कीर्तन ऐकायची सवय झालेली आहे. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे विनोदाची कथा, गोड वाटे विनोदाची कथा. देवाचे चरित्र नावणे सर्वाता, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. आमच्या जीवनामध्ये दुसरा मतितार्थ नाही, म्हणून तरुणपणामध्ये केलेला परमार्थ कधीच वाया जात नाही. म्हणून संत म्हणतात, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही सवय आत्ता लागली तर पुढं लागणार आहे, नाहीतर नाही. ठेविले अनंते बरोबर आहे. कीर्तनात ऐकलं, ठेविले अनंते तैशीची राहावे, बरोबर आहे. मुलाचं लग्न झालं, 25 तोळे सोनं पाहिजे, फ्लॅट पाहिजे, मस्तपैकी नोकरी पाहिजे, शासकीय नोकरी पाहिजे, सरकारी ड्युटी पाहिजे, त्याशिवाय पोरगी नाही. मी भिकाऱ्याला देईन परंतु याला पोरगी देणार नाही, हे शिकलेलं नाही, काय नाही अजिबात नाही. हे तर आमची असू द्या, चित्ती असू द्यावे समाधान. जो मुलगा खऱ्या अर्थाने पारमार्थिक असेल, संतांच्या विचारावर चालत असेल, आम्ही म्हणतो या माळकऱ्याला द्यायला काय नको बाबा, ते फक्त चांगला IT कंपनीमध्ये जॉबमध्ये असलं पाहिजे. हे काय माळ घातलेल्या गाड्यामध्ये याला द्यायची नाही. माळ घातलेल्याला कशाला पुरी द्यायची? आता तो IT कंपनी जॉबमध्ये असला पाहिजे, चांगला पगार घेतला पाहिजे, शनिवार रविवार डिस्को डान्सला गेला पाहिजे, अशा बरोबर आहे का, अशाला पोरगी दिली पाहिजे. चित्ती असू द्यावे समाधान. आम्ही ऐकलं, पण आमच्या चित्तामध्ये समाधान आहे का? अजिबात नाही. अगदी 10 मिनिटं राहिले, चित्तामध्ये समाधान नाही. म्हणून खऱ्या अर्थाने संतने आम्हाला सांगितलं, चित्तामध्ये समाधानी ठेवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पा माया संसाराची संकल्पित करा, प्रेम संकल्पित करा, हेची थोर भक्ती आवडते देवा. हे जर असं जर केलं तर तुम्ही संसारामध्ये यथोचित राहू शकता. कारण संसार हा दुःखाचं मूळ आहे, पापाचं मूळ आहे, अनित्य आहे. म्हणून संत अभंगाच्या 3ऱ्या चरणात वाईला उद्वेग दुःखाची केवळ, वाईला उद्वेग दुःखाची केवळ, वाईला उद्वेग दुःखाची केवळ, वाईला उद्वेग दुःखाची केवळ. आ भगवानाचा फळ
भोगणे ते फळ संचिताचे वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ संसारामध्ये दुःख आहे म्हणून एकदा हात वर करा आणि देवाचं विठोबा रखो माझे जय जय विठोबा रखुमा विठोबा जय रखो जय विठोबा भजन काय सर्वांनी विठोबा रखुमा जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमा विठोबा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा विठोबा रखुमा विठोबा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा जय विठोबा रखुमा विठोबा विठोबा रखुमा विठोबा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा भोगणे ते फळ संचिताचे खऱ्या अर्थाने थंडीच्या कडाक्यात तुम्ही बसले आहेत अगदी 10 मिनिटांमध्ये कीर्तनाचं उत्तर या ठिकाणी होणार आहे म्हणून ज्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहात कीर्तनाचा मतिदार्थ एकच आहे सततम कीर्तयंतो माम सतत माझं कीर्तन कर सतत माझं स्मरण कर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला बर का तुम्ही कुठे बसलेले आहात तर या हनुमंताच्या मंदिरामध्ये तर हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची फक्त आलाप चालू द्या फक्त आलाप एकदा काय झालं अर्जुनाला आपल्या शक्तीचा गर्व झाला अर्जुनाला आपल्या शक्तीचा गर्व झाला माझ्यासारखा धनुर्धारी या जगामध्ये कोणी नाही भगवान परमात्मा म्हणले अरे जा तीर्थाटन करण्यासाठी अर्जुन निघाला तीर्थाटन करण्यासाठी दक्षिणेकडे कुठे आला रामेश्वराला आला ज्या ठिकाणाहून अखंड हिंदुस्थानचं दैवत श्रीरामांनी त्या भारतामधून त्या रामेश्वरामधून लंकेपर्यंत वानरांच्या मदतीने वानर सैन्याच्या मदतीने सेतू बांधला तिथं आला कोण अर्जुन आणि त्या अर्जुनाला ची भेट झाली एका साधकाशी तो साधक कोण होता माहिती आहे तो साधक होता हनुमंतराय तो अर्जुन म्हणला का हो हनुमंतराय तुम्हीच का ते म्हणे हो हो मीच हनुमंतराय हनुमंतराय मीच म्हणल्यानंतर अर्जुन म्हणला का हो युगामध्ये त्रेतायुगामध्ये तुमच्या सोबत श्रीराम होते तुम्ही धनुष्याला बाण लावून त्यांनी सागरावर पूल तयार केला असता कथा आलेली आहे मराठीतला पहिला ग्रंथ लीळाचरित्र या ग्रंथामध्ये पूल तयार केला असता तुम्ही पाषाणाचा म्हणजे दगडांचा पूल का बांधत बसले हनुमंतरायांनी उत्तर दिलं की बाबा रे मग आमच्या वजनाने हा पूल टिकला नसता तुटला असता अर्जुनाने सांगितलं मी बाणांचा पूल तयार करतो तुम्ही तोडून दाखवायचं म्हणून ते हारे ते म्हणे तूच सांग काय करणार आम्ही जर बाणाचा पूल तयार केला मी आणि तुम्ही जर तोडला
तर मी अग्निकाष्ट घेईन, म्हणजे जिवंत अग्नीमध्ये उडी मारेल, आणि नाही तुटला तर हनुमंतराय म्हटले. अर्जुन म्हणला मी चितेमध्ये उडी घेईल, आणि अर्जुन म्हणला जर नाही तुटला तर काय करणार. हनुमंतराय म्हणले तुझा सेवक बनून मी तुझी सेवा करेन. म्हणून आमच्या महाभारताचा फोटो जर घरामध्ये असेल तर रथावर कोण बसलेला आहे, कपिध्वज म्हणजे हनुमंतराय बसलेले आहेत. पूल तयार केला गेला. हनुमंतराय मोठी शिळा घेऊन त्या ठिकाणी आले, उडी मारली आणि बाणांचा पूल तुटला. अर्जुन म्हणला माझा गर्वहरण झाला, बाणांचा पूल तुटला. आता क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे, शब्दाला जागणं. मी चितेमध्ये उडी मारणार. म्हणून आता अर्जुन चितेमध्ये उडी मारायला गेला. एक ब्राह्मण देवता त्या ठिकाणी आले, घडलेला प्रसंग सांगितला, आणि प्रसंग सांगितल्यानंतर ते म्हणे साक्षी कोण, ते म्हणे कोणीच नाही. म्हणे भांडणं लावायला साक्षीदार लागतात, कोणी मध्यस्थी लागतो, मध्यस्थी असल्याशिवाय भांडणं लागत नाही. पैस पण मध्यस्थी असल्याशिवाय लागत, मध्यस्थी मी. पुन्हा बाणांचा पूल तयार केला. हनुमंतराय पळत पळत आले, उडी मारली, बाणांचा पूल काय तुटला नाही. हनुमंतराय म्हटले मगाशी बाणांचा पूल तुटला, आता का नाही तुटला. कारण ब्राह्मण वेशामध्ये कोण आला होता, तो द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो भगवान परमात्मा ब्राह्मण वेशामध्ये येऊन आपल्या भक्ताची लाज राखली. कारण हेच थोर भक्ती आवडते देवा. म्हणून तो देव कनवाळू आहे, तो देव कृपाळू आहे, तो देव मयाळू आहे. म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये अंताक्षरी नावाचं काव्य येतं. अंताक्षरी फक्त 2 मिनिटं. अंताक्षरी नावाचं काव्य येतं. नवीन आहे, तुम्ही कधी वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही. अंताक्षरी नावाची प्रार्थना आहे. कनवाळा बाबा चाल थोडी वेगळी. कनवाळा मोक्षदायी वेल्हाळा, तुझसी बा नमितो बा, तुझसी माझे बाबा खचितची हा दास. दास हा खचितची पापी मा, निष्ठुर मती मंद मती निष्ठुर मद सम जगते जीवना कोणी ना. जीव उद्धारक भुवना मनसी तुझ वीणा मनसी नाही राणा. नित्य प्राणसका नित्य पाटी राखा. दयाती परमेशा दयाती तू अविनाशा. सच्चिदानंदा आनंदा सतचित मिळवून कन्ना. शोभे त्रयंशी शोभे ईश्वर तुळसी नामाया सृष्टी. कनवाळा मोक्षदायी वेल्हाळा, तुळसी बा नमितो बा, तुळसी माझे बाबा खजिनची आदास. तो देव कनवाळू आहे. कनवाळा मोक्षदायी वेल्हाळा, तुझसी बा नमितो. त्या देवाला नमस्कार करायचाय. त्या देवाला नमन करून आपला संसार देवाच्या चरणावर व्हायचाय. म्हणून अभंग. तू का म्हणे घालू तयावरी भार. तू का म्हणे घालो तयावर भार. तू का म्हणे घालू तयावरी भार. तू का म्हणे घालू तयावरी भार. तू का म्हणे घालो तयावर भार. तू का म्हणे घालो तयावर भार. तू का म्हणे घालू तयावरी भार. तू तू का म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार देवा वाहू हा संसार. वाहू हा संसार
तैसे रहा ठेविले आनंदे तैसे रहा चित्तिया सुद्यावे चित्तिया सुद्यावे समाधान चित्तिया द्यावे समाधान 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 चित्तिया द्यावे समाधान चित्तिया द्यावे चित्तिया द्यावे समाधान समाधान चित्तिया सुर्यावे समाधान चित्तिया सुर्यावे सुर्यावे समाधान चित्तिया सुर्यावे द्यावे समाधान 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 ठेविले आनंदे तैसे ठेविले आनंदे तैसे माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोले रे तुरे वेदी वातुरे चरा महाराज महाराज तुम्ही नाही उचार्या विकार मे आपुरा महाराज तुका म्हणे कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय।